नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. 12वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी. निकालाची टक्केवारी यंदा चांगलीच घसरली. दोन वर्ष तरी पूर्ण होऊ शकत नाही न्यू तापडिया नगर उड्डाणपूल. राज्य शासनाची रेल्वेला निधी देण्यास टाळाटाळ. गडकरींनी द्यावे लक्ष. हायकोर्टात मनपाचं टेंडर रद्द. नव्या टेंडरची प्रक्रिया सुरू. राज्य पातळीवर टेंडर प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ. पुन्हा स्थानिक जुगाड. शहर कृत्रिम पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. जनतेच्या खिशातून पैसे उकळणारे झाले आता सक्रिय. कृत्रिम आंब्यानी होऊ शकतो तुमचा अपेक्षाभंग. अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष अधोरेखित. आता सविस्तर बातम्या. राज्याप्रमाणे अमरावती बोर्डात मुलींनीच बाजी मारली आहे, तर अकोल्यात देखील मुलीच टॉपर ठरल्या आहेत. जवळपास 63,000 मुली व 69,000 मुले विभागात उत्तीर्ण झाली आहेत, तर विभागात 13,000 विद्यार्थी अनुत्तरित झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अमरावती बोर्डात 12वीचा एकूण निकाल 2% घसरला आहे. जवळपास 91.43% सरासरी निकाल लागला आहे. 94% मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची संख्या 63,000 इतकी आहे. 89% मुलं उत्तीर्ण असून त्यांची संख्या 69,000 इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल 1% घसरला असून तो यंदा 98% लागला. कला शाखेचा निकाल 82% लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 5% कमी आहे. तर HSC वोकेशनलचा निकाल 75% लागला. टेक सायन्सचा निकाल हा 92% लागला. वाणिज्य शाखेचा निकाल हा 92% लागला. यंदा केवळ वाणिज्य शाखेच्या निकालात 5% वृद्धी झाली आहे. अकोला जिल्ह्यात 12वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली. 90% मुली उत्तीर्ण झाल्यात, तर 80% मुले उत्तीर्ण झाली. पातूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला. येथे 92% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अकोला 87%, अकोट 78%, तेल्लारा 87%, बार्शी टाकळी 87%, बाळापूर 77%, मूर्तिजापूर 76% निकाल लागला आहे. 24,533 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 20,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर केवळ 4,000 विद्यार्थी नापास झाले. मला 97.17% मिळालेले आहे आणि मी अकोला टॉपर आहे. आणि हे सगळं श्रेय माझ्या आईला जाते. फक्त परिश्रम करायचा, काही नाही, बस होऊन जाते. स्वतःवर विश्वास ठेवायचा, सगळं होऊन जाते. आनंद तर खूप आहे, कारण अकोला टॉपर म्हटल्यावर तर नक्कीच सगळ्यांना आनंद होईल आणि अकोल्याच्या प्रत्येक जणांना तेवढाच आनंद आहे. पण माझी आई स्पेशली ती खूप जास्त खुश आहे याच्याबद्दल, तर थँक्यू. सध्या मी CA करते, चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स करते, तर त्याच्यातच पुढे करणार आहे. खूप म्हणजे सांगू नाही शकत. तिने खूप अभ्यास केला, कंटिन्यू ती अभ्यासातच असते आणि म्हणजे शब्दच नाही आहे. खूप आनंद वाटतोय. ती अकोल्याची कॉमर्सची टॉपर आहे, त्याच्यामुळे खूप आनंद झालाय. सगळेच आई वडील सगळेच मेहनत करतात, पण मी म्हणजे तिला अभ्यास करताना आई जवळ लागते, त्याच्यामुळे मी 12वीच्या वर्षात कुठेच गेली नाही, तिच्याजवळच बसून होती आणि तिने मेहनत तर घेतलीच आहे. मैत्रीचं, अगदी मैत्रीचं, असं नाहीच की ती माझी मुलगी आहे आणि मी आई आहे, असं नातं कधीच नव्हतं. अगदी फ्रँकली आम्ही मैत्रिणीसारख्याच असतो. काही पण ती असो मला सांगते, कधीच काही लपवत नाही. तिला जे आयुष्यात पाहिजे त्याच्यात ती यशस्वी व्हावं. इयत्ता 12वीचा विद्यार्थी आहे. माझे पप्पा इंजिनियर आहेत आणि माझी मम्मी एक टीचर आहे. मला 12वीत यावर्षी 89.3% भेटले आहेत आणि याबद्दल मी इकडे कॉलेजमध्ये आलो आहोत. मी 12 ते 18 घंट्याच्या आसपास अभ्यास करायचा. राज्य शासनाने न्यू तापडिया नगर रेल्वे उड्डाणपुलासाठी 25 ते 28 कोटींची रक्कम रेल्वेला दिली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे न्यू तापडिया नगर उड्डाणपूल अजून 1 ते 2 वर्ष रखडण्याची शक्यता वाढली आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोल्यात आहे. त्यांनी यावर काही उपाय काढण्याची गरज आहे. अकोला शहरातील महत्त्वाकांक्षी न्यू तापडिया नगर रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला ब्रेक लागला आहे. राज्य शासनाकडून निधी वेळेवर न मिळाल्याने या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ओव्हरब्रिजसाठी आवश्यक असलेले सुमारे 25 ते 28 कोटी रुपये राज्य शासनाकडे अडकले आहेत। विशेष म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणी या योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवण्यात आल्यामुळे आता या ओव्हरब्रिजच्या कामासाठी निधीची उपलब्धता टाळली जात आहे। या निधीअभावी रेल्वे ओव्हरब्रिजचे काम पूर्णपणे थंडबस्त्यात पडले आहे। बांधकाम थांबल्यामुळे आता या प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी आणखी किमान 1 ते 2 वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामुळे न्यू तापडिया नगर आणि परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। याविषयी विद्यमान नेत्यांवर जनतेचा रोष आहे। यंदाही उड्डाणपूल होणार याची शाश्वती नाही आहे, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे मॅडम, खूप येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे इकडे आणि ट्रॅफिक पण एकच रस्ता असल्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे आणि शाळेतले मुलं, लहान मुलं आणि काही वयस्कर माणसं त्यांना खूप त्रास होत आहे रेल्वे लाईन क्रॉस करताना आणि खूप दिवसापासून हे काम चालू आहे, सध्या आतापर्यंत संपलेलं नाही आहे। तर याच्यामध्ये शासनानं काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे। तुम्हाला असं वाटतं का की निवडणुका पार पडल्यानंतर यावर्षी तरी सुद्धा उड्डाणपूल होईल, पण 27 कोटी रुपये शासनाने रेल्वेकडे भरलेले नाही आहे, तर यावर्षी ही उड्डाणपूल होईल, त्याचं काम यावर्षी सुद्धा रखडलेलं असू शकतं? हो, बिलकुल बरोबर आहे मॅडम, हे काम अजून पुढे ढकलले जाऊ शकते आणि कसं आहे की इथले जे आमदार खासदार आपण प्रतिनिधी निवडून जे दिलेले आहेत हे लोक आपल्या अकोला शहरासाठी दुर्लक्ष करीत आहे आणि काहीच डेव्हलपमेंट नाही आहे। तुम्ही सहमत आहे का इथले आमदार खासदारांसोबत दुर्लक्ष करतायत ते? बिलकुल तुम्हाला बिलकुल बिलकुल आहे, दिसते ना मॅडम डोळ्यांनी। आता अमरावती पहा, आपला एरोप्लेन हा जो चालू होणार होता इथून तो चालू तर झालंच नाही, त्याचं विस्तार तर काही झालंच नाही, तो खराब होऊन पडलेला आहे। आता जेवढेही बाहेरचे लोक येतात, मोठमोठे जे VIP लोक येतात, आता ते अमरावतीला उतरतात आणि अकोल्याला येतात। पहिले अकोल्याला उतरत होते आणि अमरावतीला जात होते। म्हणजे याचा अर्थ अकोल्याचा विकास होत नाही, दिसते ना मॅडम डोळ्यांनी। पाणी 8 दिवसानंतर भेटतंय, अमरावतीला जा तुम्हाला पाणी रोज पाणी भेटते। अकोल्याच्या आमदारांनी खासदारांना काही सांगू शकणार नाही? मी माझं म्हणणं हेच आहे की जातपात न पाहता, धर्म न पाहता अकोला शहराचा विकास झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या इथं येणारे पाहुणे किंवा माणसं आहेत त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही बा चांगली सिटी डेव्हलप होत आहे। आणि असं मला वाटते की बा आम्ही तरी म्हणजे आम्हालाही चांगलं वाटेल की नाही आम्ही चांगल्या शहरात आहोत, असं आम्हाला वाटते। आता सध्या आम्हाला असं अमरावती पाहून असं वाटते की आम्ही तिथं जाऊन राहावं, असं आमचं मत आहे। पण शासनाने याकडे मला वाटतं की पूर्णपणे लक्ष द्यावे, कारण की निवडणुकीपूर्वी जे आश्वासन त्यांनी दिले होते ते अद्याप पूर्ण झालेलं नाहीत। आशा अशी वाटते की पुलाचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं आणि नागरिकांना जो त्रास आहे तो कमी व्हावा। अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी मांडू इच्छिते की जे आश्वासन आमदार आणि खासदारांनी दिले होते ते आश्वासनच ते पूर्ण ठरलेले नाही आहेत आणि उड्डाणपुलाचं काम हे रखडलेलं आहे। कोणाला काही म्हणायचं कामच नाही, काऊन का काय जनता जे आहे तर जनताचं काय परेशानी होऊन राहिली, पण ते काय सांगता येत नाही कोणाला काही कामाची गोष्ट नाही। हक्क मागून तर ते जे आपल्याला भेटून राहिलं तेही भेटत नाही। ये उड्डाणपूल तो राम भरोसे ही है और कुछ भी नहीं। हमारे खासदार साहब जो संजय धोत्रे थे उस समय में हो गया रहता, उसके बाद में आज की पोजीशन में उसके अंदर में ऐसा कुछ ठाम आदमी नहीं लग रहा, प्रॉपर आदमी कि भाई इसका कोई उद्धार कर सके। सावरकर साहब से उम्मीद कर रहे थे कि सावरकर साहब करेंगे ये सब चीज़ों के अंदर में, तो सावरकर साहब ने भी ऐसा कुछ इसमें बताया नहीं है अभी तक। और ये राम जाने इसमें और 2-4 जनों का ये जाएंगे, डेथ होंगी, उसी के बाद ही बनेगा, जब तक तो नहीं बनेगा मेरे को नहीं लगता। थोडी मात्र जी आशा होती आमदार रणधीर सावरकर यांच्याबद्दल होती, पण आज नागरिकांचा त्यांच्यावर सुद्धा विश्वास थोडासा ढासळत चाललेला आहे। त्यामुळे उड्डाणपुलाचं काम झपाट्याने सुरू होईल हे सावरकरांवरती इच्छा होती, पण आता होईल की नाही होईल नागरिकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यावरती आणखी काहीतरी डेथ होतील आणि नंतर आमदार खासदार इथलं पाऊल उचलतील। हे आता बघण्यासारखं राहणार आहे की नेमकं उड्डाणपूल हा कुठल्या वर्षी कुठल्या साली होईल की नाही होईल। महापालिकेने आउटसोर्सिंग देताना नियमबाह्य ठेका आज हायकोर्टात रद्द करण्यात आला, तर यापूर्वीच हे टेंडर महापालिकेने रद्द केले होते। दरम्यान नव्याने टेंडर काढताना हे स्थानिक पातळीवर काढत राज्य पातळीवरची स्पर्धा टाळण्याकडे महापालिकेचा कल आहे। महापालिकेतील कर्मचारी आउटसोर्सिंगचे टेंडर अखेर हायकोर्टाने रद्द केले, त्यामुळे महापालिकेची चांगलीच नामुष्की झाली आहे।
आउटसोर्सिंगचे हे टेंडर देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी होण्याची गरज असून विभागीय आयुक्त व नगरविकास विभागाच्या सचिवांनी या टेंडर घोटाळ्याची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे। दरम्यान हे टेंडर रद्द झाल्याने आता महापालिका स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा जुन्याच ठेकेदारांना आउटसोर्सिंगचे काम देण्याची तयारी करत आहे। नव्याने टेंडर काढताना ते राज्य पातळीवर काढले जाणार नसल्याची माहिती असून ते स्थानिक पातळीवर मॅनेज करण्याची तयारी सुरू झाली आहे। दरम्यान हा सर्व प्रकार गंभीर असून राज्य पातळीवर स्पर्धात्मक बोली आउटसोर्सिंग टेंडरमध्ये असण्याची गरज आहे। दरम्यान महापालिकेत आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांची राज्य सरकार मंजुरी आकृती बंधानंतर गरज का असा मूलभूत प्रश्न मात्र अनुत्तरित असून येथूनच मनपातील भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे। शहरात काही ठिकाणी वास्तविक तर काही ठिकाणी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे। काही नागरिकांना महापालिकेच्या बोरवेल ताब्यात घेतल्याने यात भर पडली आहे। दरम्यान हा सर्व प्रकार गंभीर असून यामुळे जनतेच्या खिशातून पैसे उकळण्याचा उद्योग सुरू झाला आहे। अकोला महानगरपालिका क्षेत्रात 3000हून अधिक सार्वजनिक बोर खोदून काढले गेले। त्यापैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सार्वजनिक सबमर्सिबल सुरू आहेत, तर 1629 हँडपंप बसवण्यात आले होते। त्यापैकी बहुतेक हँडपंप बंद पडले आहेत। शहरात पाणी टंचाई समस्या वाढली आहे। अशा स्थितीत सार्वजनिक बोरवेल आणि हँडपंप बंद पडल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे। महापालिकेकडून शहरात 5 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे। असे असूनही सबमर्सिबलवरील अवलंबित्व कायम आहे। या सर्व सबमर्सिबल पंपासाठी विजेचा अनधिकृत वापरही सतत चर्चेत राहिलेला आहे। शहरात अमृत योजनेअंतर्गत घरोघरी नळाचे पाणी आल्यामुळे या सबमर्सिबल पंप आणि हँडपंपाकडे दुर्लक्ष झाले। काही नागरिकांनी या हँडपंप आणि सबमर्सिबल पंपांवर कब्जा केला आहे, तर हजारो हँडपंप आणि सबमर्सिबल पंप बंद पडले आहेत। आता जेव्हा नळांना 5 दिवसानंतर पाणी सोडले जात आहे, तेव्हा नागरिकांना आता या बंद पडलेल्या सबमर्सिबल पंप आणि हँडपंपांची आठवण येत आहे। शहरातील मलकापूर अंबिकानगर संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे। 10 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे। शहरात ज्या भागात 28 एप्रिल रोजी पाणी पुरवठा झाला त्या भागात आता 8 मे रोजी काही अडचण झाली नाही तर पाणी पुरवठा होऊ शकतो। घराघरातील पाण्याचा साठा संपला आहे। ज्यांच्याकडे बोर आहे त्यांचे ठीक आहे, परंतु जे रहिवासी महापालिका पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। पाण्याची सोय करण्यापासून दिवसाची सुरुवात करावी लागते आहे। 44.45 अंश सेल्सिअस तापमानामुळे कूलर जास्तीत जास्त वेळ सुरू ठेवावे लागत आहे। पाण्याची मागणी वाढली आहे आणि त्याचवेळी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। टँकर बोलावून पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही। महानेतील दुरुस्ती करण्यासाठी 2 ते 4 मे पर्यंत शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिका जलप्रदाय विभागाने जाहीर केले होते। आता काम पूर्ण झाले, परंतु शहरातील टाक्या भरल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा होईल। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परंतु बेशिस्त असलेल्या गांधी चौकात श्वास दररोज कोंडतो आहे। सायंकाळी तर पायी चालता येत नाही। अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळे जाम लागतो। शहरातील रस्ते केवळ मोठे असून उपयोग नाही, तर ते किमान चालण्यायोग्य असावे। वाहतुकीला शिस्त असावी, परंतु गांधी चौक न्यू क्लॉथ मार्केट समोर वाटेल तिथे हातगाडी ठेले लावून व्यवसाय केला जात आहे। मध्यंतरी गांधी चौकातील अतिक्रमण हटवले होते, परंतु पुन्हा ते पाय पसरू लागले आहे।
गर्दीमध्ये दुचाकी ऑटो रिक्षा चौकातून नेल्या जातात, परंतु वाहतूक खोळंबते. महिला, वृद्ध यांचे हाल होतात, परंतु यंत्रणा बदलत नाही. वाहतूक शाखेचे वाहन शिस्त लावण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यांना देखील मर्यादा आलेल्या दिसतात. नागरिक जीव मुठीत घेऊन मार्ग काढतात, परंतु बाजूला असलेली महापालिका यंत्रणा दखल घ्यायला तयार नाही. एका दुष्टचक्रात अकोलेकर सापडले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील माणा परिसरात अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंशांना निर्दयपणे कोंबून नेण्यात येत होते. पोलिसांना याऐवजी सामान्य नागरिक गोवंश पकडण्याकरता सतर्क दिसत आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सोमवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान शेलूफाटा येथे कत्तली करता गोवंशांना निर्दयपणे घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. नागरिकांनी वाहनांचा पाठलाग करीत 2 वाहनांमधील 6 जनावरांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद तौफिक मोहम्मद रफिक वय 35 वर्ष राहणार मूर्तिजापूर, अझहर अहमद जमील अहमद वय 24 वर्ष राहणार भातुकली जिल्हा अमरावती, अझहर अहमद जमीर अहमद वय 24 वर्ष राहणार भातकुली जिल्हा अमरावती या 3 आरोपींना ताब्यात घेतले. माना पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 6 बैल आणि 2 चारचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाई माना पोलीस करीत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. वाशिम जिल्ह्यात शासकीय कंत्राटी 102 रुग्णवाहिका चालकांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. प्रशासनाने या मुद्द्यावर तोडगा न काढल्यास संप सुरूच राहील असा इशारा संघटनेने दिला आहे. रुग्णवाहिका चालकांच्या संपामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात शासकीय कंत्राटी 102 रुग्णवाहिका चालकांनी आज 5 मे पासून जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर बेमुदत संप सुरू केला आहे. रुग्णवाहिका चालकांचे 5 महिन्यांचे वेतन, DM एंटरप्राइजेस कडून 3 महिन्यांचे थकीत वेतन, 12 महिन्यांचा बोनस आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेतन फरकाची रक्कम देण्याची मागणी समाविष्ट आहे. DM एंटरप्राइजेसचा कार्यकाळ संपलेला आहे. हे पाहता त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यामुळे आरोग्य विभाग प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रकरणावर तोडगा काढावा अशी मागणी संघटनेने केली आहे. तथापि या आंदोलनामुळे जिल्ह्यात रुग्णांना गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही वाशिम जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालक आज या ठिकाणी संप पुकारला असून आम्हाला मागील 5 महिन्यापासून शासनाने वेतन दिलेले नाही आणि आम्ही 29 रोजी सर्व जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी CS सर, DHO सर यांना आम्ही निवेदन दिलेले होते 29 तारखेला. परंतु 29 तारखेनंतर निवेदन देऊन सुद्धा शासनाने आमची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्हाला हा संप पुकारावा लागला. यानंतर पुढची भूमिका आमची अशी असणार आहे, जर आम्हाला शासनाने असेच जर आमच्यावर अन्याय करत राहिले तर आम्ही येत्या 14 तारखेला सर्व महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालक हे उपोषणाचा पवित्रा घेणार आहे. आमरण उपोषणासाठी आम्ही सर्वजण बसणार आहे. बाजारातील विविध प्रकारचे आंबे ग्राहकांना आकर्षित करीत आहे, परंतु ते लवकर पिकवण्यासाठी फिक FHK या केमिकल पुड्यांचा सर्रास वापर सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. संबंधित विभागाने गैरप्रकार थांबवावा अशी मागणी केली जात आहे. शहरात विविध जातींच्या आंब्यांचा मोठा साठा आला आहे, ज्यामध्ये बहुतेक आंबे कृत्रिमरित्या पिकवलेले दिसत आहेत. हे आंबे खाल्ल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते. हे पाहता अन्न व औषध प्रशासन विभागाने कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. हापूस, पायरी, लंगडा, बादाम, लालबाग इत्यादी जातीच्या आंब्यांचा समावेश आहे. पिवळ्या आणि केशरी रंगाचे हे आंबे रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आकर्षित करत आहेत. हे सर्व आकर्षक दिसणारे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड आणि ॲसिटिलीन वायूचा तसेच केमिकल पुड्यांचा वापर केला जात आहे. कॅल्शियम कार्बाईड आणि ॲसिटिलीन वायूमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाने तपास मोहीम चालवावी अशी मागणी होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. 12वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी. निकालाची टक्केवारी यंदा चांगलीच घसरली.
2 वर्ष तरी पूर्ण होऊ शकत नाही न्यू तापडिया नगर उड्डाणपूल. राज्य शासनाची रेल्वेला निधी देण्यास टाळाटाळ. गडकरींनी द्यावे लक्ष. हायकोर्टात मनपाचं टेंडर रद्द. नव्या टेंडरची प्रक्रिया सुरू. राज्य पातळीवर टेंडर प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ. पुन्हा स्थानिक जुगाड. शहर कृत्रिम पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. जनतेच्या खिशातून पैसे उकळणारे झाले आता सक्रिय. कृत्रिम आंब्याने होऊ शकतो तुमचा अपेक्षाभंग. अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष अधोरेखित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.